रेनबो BRTS मध्ये आपलं स्वागत आहे. वेलकम टू रेनबो BRTS. हो गई छुट्टी आली रे आली पुढे निघाली शहराची लाईफ लाईन अनुभव सुपरफाईन रेनबो BRT शाळा नगाई रेनबो BRT डोलात जाई रेनबो BRT प्रवास नवा पर्याय नवा रेनबो BRT. नमस्कार. सो गाईज, रेनबो BRT हा प्रकल्प ऑगस्ट 2015 मध्ये सुरू झालं होतं. या प्रकल्पामध्ये संगमवाडी विश्रांतवाडी BRT कॉरिडॉर सर्वात आधी सुरू करण्यात आलं होतं. रेनबो BRTS मध्ये जे BRT कॉरिडॉर आहे ते रस्त्याच्या मध्ये इम्प्लिमेंट करण्यात आलं आहे. ह्यामध्ये जे BRT स्टेशन आहे तेही रस्त्याच्या मध्ये आहे. आता ह्या स्टेशन्सला ऍक्सेस करण्यासाठी पेडिस्ट्रियन क्रॉसिंगवर ट्रॅफिक सिग्नल्स लावण्यात आले होते. त्यानंतर जेव्हा आपण स्टेशनच्या आत जातो तर आपल्याला कुठल्याही पायऱ्या चढायची गरज नाही. इकडे प्रत्येक स्टेशनला रॅम्प प्रोव्हाइड केलेला आहे. मग त्यानंतर स्टेशनमध्ये पूर्ण टायलिंग केलेली आहे जमिनीवर आणि इकडे लाइटिंग पण खूप ब्राईट आहे. आणि हो, प्रत्येक BRT स्टेशनमध्ये सीटिंग अरेंजमेंट पण भरपूर प्रोव्हाइड केलेलं आहे. मग त्यानंतर स्टेशनच्या आत आपल्याकडे ETA सिस्टम एस्टिमेटेड टाइम अरायवल सिस्टम प्रोव्हाइड करण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने आपल्याला माहीत पडत होतं की आपली बस किती मिनिटांमध्ये येणार आहे. मग संगमवाडी विश्रांतवाडी BRT कॉरिडॉरमध्ये प्रत्येक स्टेशनला 4 एंट्री पॉइंट होते बसमध्ये जाण्यासाठी आणि प्रत्येक एंट्री पॉइंटवरती ऑटोमॅटिक डोर्स इन्स्टॉल केले होते. म्हणजे जेव्हा ही BRT बस येणार तेव्हा फक्त ते ऑटोमॅटिक डोर्स उघडणार होते आणि हे सुरूही होतं. आणि हो, जेव्हा आपली बस येणार आपल्याला परत पायऱ्या चढायची गरज नाही, कारण इकडे लेवल बोर्डिंग फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यात आली होती. बसमध्ये आत पण आपल्याकडे पब्लिक अनाउन्समेंट सिस्टम दिलं होतं. मग या 9 वर्षांमध्ये BRTची अवस्था फ्रॉम गुड टू वर्स झालेली आहे. आता BRT मध्ये जे ही फीचर्स मी तुम्हाला सांगितले त्यापैकी 80% फीचर्स एक्झिस्ट करत नाही. पेडिस्ट्रियन क्रॉसिंग वरती जे ट्रॅफिक सिग्नल्स होते ते काम करत नाही. BRT स्टेशन मध्ये जे टायलिंग होती तेही तुटलेली आहे बरेच ठिकाणी. त्यानंतर प्रत्येक BRT स्टेशन मध्ये जे ETA सिस्टम होतं ते पूर्णपणे गायब आहे. मग BRT स्टेशनचे ऑटोमॅटिक दरवाजे तेही गायब आहे, कुठेही दिसत नाही. सो आज आपण ह्या एपिसोडमध्ये संगमवाडी विश्रांतवाडी BRT कॉरिडॉरची काय अवस्था आहे, काय करंट कंडिशन आहे ते जाऊन बघू. विलंब न करता या एपिसोडची सुरुवात करूया.
आज हे व्हिडिओ बनवायचा हेतू माझा कोणालाही क्रिटिसाइज करणं नाही. मला फक्त इतकं पाहिजे की पुणे महानगरपालिका आणि PMPML ने एकत्र येऊन ह्या उरलेल्या BRT सिस्टमला रिवाईव्ह करावं किंवा पूर्णपणे काढून टाकावं. कारण असं अर्धवट काम करून काही फायदा नाही. सो रेनबो BRT प्रकल्प हा फेल का झाला याचे काही मुख्य कारण आहे. पहिलं मुख्य कारण आहे लो फ्रिक्वेन्सी ऑफ बसेस. रेनबो BRT सिस्टम मध्ये आयडियली प्रत्येक 3 ते 5 मिनिटांमध्ये एक बस प्रत्येक स्टेशनवरती असायला पाहिजे, पण आता सध्या असं काही होत नाही. आता सध्या प्रत्येक 20 ते 25 मिनिटं किंवा अर्धा तास लागतं एका बसला यायला, आणि म्हणून इकडे जे BRTS आहे ते सक्सेसफुल होऊ शकत नाही. मग दुसरं मुख्य कारण आहे मेंटेनन्स ऑफ BRTS. आता BRT सिस्टम जे आहे त्याला मेंटेनन्स लागतं, त्याला रिपेअर्स लागतात, पण PMPML हे काम बरोबर करत नाही आणि त्यामुळे इकडे BRT सक्सेसफुल होऊ शकत नाही. आणि मग तिसरं मुख्य कारण आहे मेट्रोची कामे. आता बरेच ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहे, कंप्लीट ही झालेली आहे, पण तिकडे BRTला डिसमेंटल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर खूप कमी ठिकाणी BRT परत रिझ्यूम करण्यात आलेलं आहे. म्हणून पार्शली खूप जागेला BRTचे रूट बंद केले आहेत आणि त्यामुळे BRT सक्सेसफुल होऊ शकलं नाही. माझे काही सजेशन्स आहे PMPML साठी. पहिलं तर जे BRT सिस्टम आहे त्यामध्ये बसेसची फ्रिक्वेन्सी वाढवायला पाहिजे. BRT सिस्टम मध्ये जेही स्टाफ काम करत आहे, ड्रायव्हर असो, कंडक्टर असो, सेक्युरिटी असो, त्यांना एक स्पेशल युनिफॉर्म द्यायला पाहिजे. मग त्यानंतर BRT स्टेशन्सला परत मेंटेन करायला पाहिजे, त्यांना रिपेअर करायला पाहिजे. इकडे जे ETA सिस्टम होतं, एस्टिमेटेड टाइम अरायवल सिस्टम, ते खूप चांगलं होतं, ते हेल्पफुल होतं, त्याला परत आणावं. आणि मग त्यानंतर BRT स्टेशन्सवरती जे ऑटोमॅटिक दरवाजे होते त्यांना परत इन्स्टॉल करावं. हे सर्व काही केलं तर BRT सिस्टम सस्टेनेबल होऊ शकते. आणि हो, अजून एक सजेशन आहे. आता येरवडा मेट्रो स्टेशन सुरू होतंय, तर मला असं वाटतं की येरवडा मेट्रो स्टेशन आणि विश्रांतवाडी BRT कॉरिडोरला इंटिग्रेट करायला पाहिजे. या दोघांमध्ये एक फीडर बस सेवा सुरू करायला पाहिजे. तर हे सजेशन्स PMPMLनी आता इम्प्लिमेंट करायला पाहिजे आणि हे जर इम्प्लिमेंट केले तर आपलं जे BRT सिस्टम आहे ते परत रिवाईव्ह होणार आहे. आणि जर का हे सजेशन्स इम्प्लिमेंट करता येत नाही तर माझी नम्र विनंती आहे, या पूर्ण BRT सिस्टमला काढून टाका, डेमॉलिश करून टाका. तर हे व्हिडिओ मी येथे संपवतो. जर का तुम्हाला हे एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. जर का माझं कॉन्टेंट आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.